एवढी प्रचंड गर्दी पहाटेपर्यंत चाललेली होती, त्याच्यामुळे आज वर्किंग डे आहे. आज पहिली सुट्टी होती, परंतु आता ती सुट्टी माझ्या माहितीप्रमाणे 18ला दिलेली ईदची, तर ती 16ला होती पहिली, तर ती 18ला केलेली असल्यामुळे आज वर्किंग डे असल्यामुळं आज आपलंही दर्शन व्यवस्थित झालं आणि कुणाला विचारतात पण म्हणजे त्रास होण्याचा प्रश्न आला नाही. त्याकरता सकाळपासून दर्शन घेतली आणि बाप्पाला काही नाही, मी बाप्पाला एवढंच मागितलं किंवा सगळ्यांचं समाधान कर, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सुख शांती मिळो अशा पद्धतीने. बाकीचे जे सांगतात आम्ही असं साकडं घातलं आणि तसं साकडं घातलं, आपलं काय शेवटी बाप्पाला पण एक श्रद्धा म्हणून आज तिथं एक प्रत्येकाचा कुठं ना कुठं एक श्रद्धा असते, त्या श्रद्धेच्या पायी आपण जात असतो, दर्शन घेत असतो, तिथं नतमस्तक होत असतो आणि शेवटी प्रत्येकाची हीच भावना असते सगळ्यांचं भलं व्हावं. राज्यात ओला दुष्काळ आहे, शेतकरी हवाल दिलं होतं. राज्यात ओला दुष्काळ असला तरी पूर्णपणे पंचनाम्याचं काम जोरात वर फुटिंगवर चाललेलं आहे. आमचं मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे. कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे सगळेच जण लक्ष ठेवून आहोत आणि पंचनामे करून त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला जे काही मदत करायची असेल राज्य सरकारच्या वतीनं, NDRFच्या वतीनं, SDRFच्या वतीनं, ती सगळी मदत आपण त्या ठिकाणी करतोय. परंतु सगळीकडे ओला दुष्काळ नाही, काही भागामध्ये पाऊस चांगला झाला, काही भागामध्ये तिचा अतिवृष्टी झाली, जास्तीचा पाऊस झाला आणि त्या पिकाला जेवढं पाणी पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडल्यावर पाणी मिळालं आणि त्याच्यावरून ती पिकं खराब झाली. काही ठिकाणी त्यांच्या मुळ्या कुजून गेल्या, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदींना पूर आले, त्याच्यावर नदीच्या जवळच्या जमिनी खरडून गेल्या, काही काही बाबतीमध्ये ओढ्या नाल्यावरचे ब्रिजेस वाहून गेले, काही ठिकाणी नदीवरच्या ब्रिजेसची कामं चाललेली होती म्हणून साईडनं आपण तात्पुरते जायला नाळ्या टाकतो, अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु त्या दुरुस्त करण्याचं काम आणि त्याच्यातून पुन्हा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्याला पूर्णपणे पुन्हा उभं करण्याचं काम राज्य सरकारचं चाललेलं आहे.